इथे बस स्टँडला जे स्मार्ट कार्ड काढतात याच्या नोंदणीसाठी आमची नेमणूक झालेली आहे. बरोबर, हा प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट दिला गेलेला आहे. ह्या मशीनची किंमत खूप कमी आहे, पण काही प्रायव्हेट एजन्सी धारक लाख रुपये, 2 लाख रुपये, 3 लाख रुपये घेतात आणि त्यांचे बाहेरचे माणसं येऊन बसवत आहेत बस स्टँडला आणि ते लोकांना पॅनिक करतायत की हे संपणार आहे, हे नाही राहिलं तर कार्ड चालणार नाही, प्रवास होणार नाही. तर माझी सगळ्या जनतेला विनंती आहे की असं काहीच नाही आहे. शासनाने अजून कंपल्सरी केलेलं नाही आहे. लोक जे सकाळी 5 वाजेपासून इथे येतात ती येण्याची गरज नाही आहे. त्यांच्या आधार कार्डवर पण प्रवास होणार आहे, पण ते आधार कार्ड खरं पाहिजे हे लक्षात घ्या. खोटं राहिलं तर कंडक्टर जमा करेल. दुसरी गोष्ट, असं काहीच नाही आहे की हे कार्ड राहिलं तर आपल्याला सवलत राहणार आहे, असंही काही नाही आहे. हा शासनाचा बंधनकारक निर्णय नाही आहे. हे पेपरात पण आलेलं आहे. लोक इथे येतात, इथे कुठलीही व्यवस्था नाही आहे, ना पाण्याची ना मंडपची. भर उन्हाळा खूप आहे, लोकांचे हाल होतात. लोकांना माझी विनंती, तब्येतीची काळजी घ्या आणि लोकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका आणि इथे गर्दी करू नका. इथे काय कुठेच गर्दी करू नका. जिथे पण हे चालू असेल तिथे गर्दी करू नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. तब्येतीची काळजी घ्या. काय नाव तुमचं? राहुल देवरे.